नमस्कार, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज व्हिडिओ सुरू करायच्या आधीच मी तुम्हाला सांगते, बोटनेक ब्लाउजचं चार्ट या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे. व्हिडिओ कुठं स्क्रोल करू नका किंवा व्हिडिओ कुठं स्किप करू नका. बोटनेक ब्लाउज सध्या खूप ट्रेंडवर आहे, तर कुणाला पण बोटनेक ब्लाउज डिझाईन ही बनवायला खूप आवडते, पण त्यासाठी परफेक्ट शोल्डर किती घ्यायचं, परफेक्ट मुंढा उंची किती घ्यायची हे कुणालाही लवकर समजत नाही किंवा खूप कन्फ्यूज होतात. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप सोपी पद्धत आणि तुम्ही सहज कोणती पण डिझाईन बनवू शकता. तुम्हाला जे मेन माप आहे ते पाहिजे आहे फक्त शोल्डर आणि मुंढा उंचीचं, बरोबर. तर ते परफेक्ट असेल तर तुम्ही कोणती पण डिझाईन ही बनवू शकता. त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका. मी पुढचं सांगायच्या आधीच मी सांगितलं की याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगणार आहे 28 छातीपासून तर जी 44 असेल 42 छाती असेल तिथपर्यंत तुम्हाला मुंडा उंची किती टाकायची म्हणून. तर त्यामुळं व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे, इथं बघू शकता तुम्ही. आणि याच्यावरतीच मी तुम्हाला जास्त संपूर्ण कटिंग दाखवायच्या ऐवजी मी तुम्हाला इतकी छान आणि सोपी पद्धत दाखवणार आहे ना की तुम्ही म्हणशान, तुम्ही नक्कीच कमेंट करशान, तुम्ही नक्की म्हणजे मला पूर्ण खात्री, तुम्ही नक्की कमेंट करून सांगशान की ताई खरंच छान व्हिडिओ बनवला आहे म्हणून. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग काय करायचं आहे, आपण सगळ्यात पहिलं बोटनेक ब्लाऊजला काय करतो तर सगळ्यात पहिलं ब्लाऊजची उंची मोजून घेतो, बरोबर. हे बघा, सगळ्यात पहिलं आपण घेतो ब्लाऊजची उंची. तर मी एक डिझाईन पण काढून दाखवणार आहे तुम्हाला आणि त्याच पद्धतीने शोल्डर मुंढा उंची किती टाकायची ते पण सांगणार आहे. तर इथं आता तुम्ही पाहू शकता, आपण सगळ्यात पहिलं घेऊ उंची. जी काय आपली उंची आहे ती टाकून घेऊ आपण इथं. जशी मी आता घेते 14 इंच तर प्लस 1 इंच म्हणजे 15 इंचवर मार्क करून घेते. तर ही झाली आपली ब्लाऊजची उंची. उंचीवरती मी सगळ्यात पहिले एक लाईन आखून घेणार आहे. मी जो काही तुम्हाला चार्ट देणार आहे मुंढा उंचीचा तो तुम्ही इथं त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकता किंवा डाउनलोड करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला कधी पण प्रॉब्लेम आला की कोणत्या साईजला कितीची मुंढा उंची घ्यायची, किती शोल्डर घ्यायचं, तर तुम्ही सहज हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि तुम्ही फास्टमध्ये तुमचंही ब्लाऊज कटिंग करू शकता आणि डिझाईन शिवू शकता. तर मग चला आता पाहिलं तुम्ही, इथं आपण घेतली उंची 14 इंच प्लस 1 इंच 15 इंचावर मार्क करून घेतलं, बघू शकता 15 इंचावर मार्क करून घेतलं. आता शोल्डर किती टाकायचं आहे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला शोल्डर हे संपूर्ण खांद्यावरून मोजायचं आहे. ह्या शोल्डरपासून दुसऱ्या शोल्डरपर्यंत बाही जिथपर्यंत जॉईंट आहे आपली तिथपर्यंत तुम्हाला अंगावरून शोल्डर मोजायचं आहे. तर त्या पद्धतीने इथे शोल्डर टाकून घ्यायचे. जसं आता माझं मी स्वतःचं सांगते, माझं शोल्डर संपूर्ण या खांद्यावर जर आपण टेप धरला तर तो संपूर्ण माझा आहे 14 इंच, बरोबर. 36 छाती आहे आणि 14 इंचाचं शोल्डर आहे संपूर्ण. तर मग त्याच्या आपल्याला निम्म घ्यायचे. आता या ठिकाणी प्रत्येकाचं शोल्डर वेगळं येणार आहे. तुमची जे काही शोल्डर आहे त्याच्या निम्म घ्यायचे. जसं आता 7 घेतलं तर 14 असेल शोल्डर तर आपलं त्याचं निम्म किती येतं, 7 इंच येतं. हे बघा इथं 7 इंच घेतलं. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच प्लस करायचंय. तर किती पण शोल्डर येऊ द्या, डायरेक्टली त्याच्या निम्म तुम्हाला इथं घ्यायचंय, पण शोल्डर मात्र परफेक्ट मोजायचंय. तर इथं आपलं घ्यायचंय आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस घ्यायचंय, म्हणजे तुमचं किती पण शोल्डर येऊ द्या त्याच्यामध्ये हे अर्धा इंच प्लस करा. आलं. त्याच्यानंतर मुंढा उंची. आता तुम्ही म्हणजे ताई मुंढा उंची किती घ्यायची म्हणून, तर बघा मी तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने की मी तुम्हाला चार्ट देणार आहे म्हणून इथं पाहू शकता. आता तुम्ही 28 साईज असेल तर तुम्हाला इथे जी मुंढा उंची आहे, शोल्डर मी तुम्हाला सांगितलं आहे कशा पद्धतीने टाकायचं आहे म्हणून. डायरेक्टली शोल्डरचं त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथं. 28 साईजला ही जी मुंढा उंची घ्यायची आहे ती 28 साईजला आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच. बघा 5.5. त्याचबरोबर 30 छाती असेल तर घ्यायचं 6 इंच आणि 32 असेल तर घ्यायचं 6.25 इंच आणि 34 असेल तर मग घ्यायचं 6.5 इंच. 36 असेल तर मग घ्यायचे आपल्याला 5.7 इंच. त्याचबरोबर 38 असेल तर मग घ्यायचे 7 इंच. 38 असेल तर पुन्हा आपल्याला 5.7 इंचच घ्यायचं इथं आणि
40 असेल तर मग 7 घ्यायचं, 42 असेल तर तरी पुन्हा 7 घ्यायचं. अशा पद्धतीने ही आपल्याला ही जी आपण घेतलेला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला इथं एका वहीत लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला कधी पण प्रॉब्लेम आला की मुंडाला उंची किती घ्यायची आहे बोटनेक ब्लाऊजला तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आता आपली छाती आहे 36 तर आपल्याला ही साईज घ्यायची आहे तर 5.25 इंच. जी काही मुंडा उंची आहे ती आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे 5.25 इंच. पुन्हा इथं आपल्याला घ्यायचं 7.5 इंच मोजून घ्यायचं आणि ही लाईन आपल्याला इथं टाकून घ्यायची. बघा अशा पद्धतीने आता आपण शोल्डर टाकलं, मुंडा उंची लाईन टाकली. हा चार्ट लिहून घ्या मैत्रिणींनो. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. बघा 36 छाती आहे, 36 छातीचा चौथा भाग येतो 9 इंच. इथं 9 इंचावर मार्क केलं. तुम्हाला लुजिंग द्यायचं असेल तर लुजिंग देऊ शकता अर्धा इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच किंवा 2 इंच घ्यायची सरळ लाईन आखून. आता मी तुम्हाला डिझाईन पण काढून दाखवणार आहे, कशा पद्धतीने गळा रुंदी किती घ्यायची ते पण सांगणार आहे, तर बाकीचं कटिंग दाखवणार नाहीये. आता बघू शकता तुम्ही आपण इथून घेतलं. आता हे जे राऊंड आहे हा किती घ्यायचा बरोबर, तर इथूनच आपल्याला काय घ्यायचं एकदम असा खोल गळा घ्यायचा आहे, म्हणजे खोल भाग जो आहे ना तो आपल्याला इथं असं बॅकसाठी अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे आपल्याला मोंढ्याचा. हे बघा दिलं अशा पद्धतीने. आता आपला हा मोंढ्याचा राऊंड झालेला आहे बॅकचा. आता फ्रंटचा देण्यासाठी ती कटिंग फ्रंटचं जे आहे कटिंग मी आता जस्ट बोटनेक ब्लाऊजची कटिंग दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फ्रंट पार्ट नक्की बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन की आपल्याला फ्रंट पार्ट हा कटिंग कसा करायचा आहे म्हणून. तर आतमध्ये डाऊन करून तुम्हाला इथून आतमधून शेप देऊन घ्यायचा आहे बरोबर, हा पॉईंट इथे जोडून. तर एवढं लक्षात आलं असेल. आता आपण येऊ गळा रुंदीकडं. तर इथे पाहू शकता तुम्ही गळा रुंदी किती टाकायची आहे. तर बोटनेक ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्हाला इथं तुमचं सगळ्यात महत्त्वाचं माप म्हणजे शोल्डर पट्टी तुम्हाला किती ठेवायची आहे ते लक्षात घ्यायचं बोटनेक ब्लाऊजमध्ये. तर जसं मला आता 3 इंच जर शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर मग मी 3.5 इंचावर मार्क करेन. जसं आपण कटोरी ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने शोल्डर पट्टी आपण ती मोजतो, त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला शोल्डर पट्टी मोजायची आहे. जसं तुम्हाला जर 2.5 इंच ठेवायची, चला मी 2.5 इंच ठेवते आणि 3 इंचावर मार्क करते. किती पण असू द्या, जेवढी शोल्डर पट्टी ठेवायची शक्यतो 3 इंचाच्या इकडे येऊच देऊ नका. जसं मी आता 3.5 घेतलं ना त्या पद्धतीने नका, 2.5 किंवा 3 एवढंच घ्या. त्याच्या पुढे शोल्डर पट्टी जास्त मोठी घेऊ नका. आता इथून जर गळा रुंदी मोजली तर आपली येते 4.25 इंच. हे बघा गळा रुंदी आपली 4.25 इंच आणि इथून आपलं हे माप येतंय 3.5 इंच. तर 3 इंचावरच मी मार्क करते. हे बघा 3 इंच जी काही शोल्डर पट्टी आहे ना ती 3 इंच आणि हे संपूर्ण 4.5 आहे वाटतं. अशा पद्धतीने एवढी आपली गळा रुंदी आलेली आहे आणि तेवढीच ठेवायची आहे. त्याच्यानंतर इथून आता जी गळा आहे ना तो 4 इंचाच्या खाली जाऊन द्यायचा नाही. याच्यावर तुम्ही कुठे पण घेऊ शकता हा पॉईंट. तुम्हाला एकदम गळ्याला भिडून जर डिझाईन आवडत असेल तर त्यानुसार घ्या किंवा मी 3.5 इंचावर मार्क करते. बघा 3.5 इंच घ्या, काही अडचण नाही आहे. जेवढं वर पॉईंट आहे तेवढा पॉईंट काढून घ्यायचा. आता डिझाईन काढून घ्यायची आपल्याला, तर मी त्यासाठी बॉक्स काढून घेतला. हे बघा तर इथं आता घ्यायचं आहे आपल्याला गळ्याचा शेप. गळ्याचा शेप देऊन घेतल्यानंतर ही जी आपला बॉक्स आलेला आहे ना तेवढा आपल्याला सरळ लाईन काढायची. तुमचा आवडीनुसार गळा किती आहे तो घ्यायचा. जसं मला आता इथं 2.5 इंच 3 इंच जेवढी पट्टी ठेवायची तेवढी ठेवायची इथं. आता या बॉक्समध्ये तुम्ही कोणती पण डिझाईन घेऊ शकता. कोणतीही डिझाईन तुम्हाला जी आवडती ती घ्या. कोणता पण आकार उकार तुम्ही इथं घेऊ शकता. जी ही डिझाईन आवडती ती तुम्ही इथं घेऊ शकता. आलं लक्षात. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे बोटनेक ब्लाऊजचं ड्राफ्टिंग सांगितलेलं आहे. तुम्ही सहजपणे कटिंग करू शकता. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आपलं चॅनल आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवलेला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप छान आणि एकदम सोपी पद्धत आहे. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.